नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, एका गावात एक बाबा येतो. त्या बाबाची खूप पूजा केली जाते. तो बाबा भूतकाळातील गोष्टी सांगत असायचा, लोकांचे भविष्य सांगत असायचा, लोकांच्या घरात जाऊन झाडफूक करत असायचा. तंत्रविद्येची क्रिया देखील त्याला माहीत होती. त्याच गावात राहणारी एक महिला, तिला 7 वर्षापासून मूल होत नव्हतं. तर त्या महिलेची सासू त्या महात्म्याकडे जाते आणि त्या बाबाला आपल्या घरी घेऊन येते. आपल्या सुनेच्या भविष्याबद्दल जेव्हा ती विचारते, तेव्हा तो बाबा बघतो की तिची सून आहे तर ही खूपच सुंदर आहे. तो बाबा सुनेला बघून बोलतो की हिच्यावर तर खूप मोठी तंत्रक्रिया केलेली आहे. यात जन्मात तर काय, हिला 7 जन्मात देखील मूल होणे शक्य नाही. महिलेची सासू त्या बाबांना विचारते की बाबा, नक्की प्रकार काय घडला आहे. तेव्हा तो बाबा सांगू लागतो, हिचं जे गुप्तांगाचं वस्त्र आहे, जे महिन्याच्या वेळी मासिक पाळीच्या वेळी लाल होत असते, ते वस्त्र घेऊन त्याच्यावरती कोणीतरी जादूटोणा केलेला आहे. तुझ्या सुनेचे गुप्तांग बांधून टाकलेले आहे, त्यामुळे तुझ्या सुनेला मूल होणं शक्य नाही. तर त्या महिलेची सासू बोलते की बाबा, ह्याच्यावर काहीतरी उपाय सांगा. अखेर माझ्या सुनेच्या योनीवरती जी क्रिया करण्यात आलेली आहे, ही क्रिया दूर कशी करणार. तर ते महात्मा म्हणतात, मी आहे ना, मी आहे तर सर्व शक्य आहे. मीच सर्व काही ठीक करू शकतो आणि माझ्याकडे क्षमता देखील आहे. मात्र तुझ्या सुनेला जवळपास तुला माझ्याकडे पाठवावे लागेल. त्यानंतर मी तुझ्या सुनेच्या गुप्तांगाची पूजा करेल. रात्रीच्या 12 वाजता हवन क्रिया करेल आणि त्यानंतर 10 दिवसांनी तुझी सून अगदी ठीकठाक होईल आणि त्यानंतर तुझ्या सुनेला मूलबाळ होऊ शकतं. मित्रांनो, बाबांनी तिला सांगितले की याबद्दल कोणालाही काही माहीत झाले नाही पाहिजे. आता मित्रांनो, या महिला ज्या असतात त्या मुलांसाठी खूप नालायक झालेल्या असतात. या महिलेने आणि महिलेच्या सासूने कधी हा विचार केला नव्हता की पुढे चालून यांच्यासोबत नक्की काय घडणार आहे. हा जो महात्मा आहे, हा बाबा आहे, हा पुढे चालून काय करणार आहे. त्या महात्म्याने, त्या बाबाने त्या महिलेसोबत जे काही केले, या कहाणीमध्ये जेव्हा आपण ऐकाल तर आपल्या तळपायाची आग सरकल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, आजकाल बाबांवरती खूप जास्त विश्वास टाकला जातो. ही कहाणी ऐकून अशा महात्म्यावरती आणि बाबांवरती विश्वास ठेवणं तुम्ही पूर्णपणे बंद करणार आहे. या बाबा भक्तांच्या नादी तुम्ही लागला तर तुमचे घर बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. झाडपूक करणारे ढोंगी पाखंडी खूप अत्याचारी असतात, खूप खालच्या दर्जाचे लोक असतात. मित्रांनो, अजिबात वेळ न घालवता या कहाणीला सुरुवात करूया. या कहाणीनिमित्त एक सत्य घटना आम्ही तुम्हाला सांगत आहोत. कहाणी सुरू करण्याआधी मराठी क्राईम स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर ही कहाणी सुरू होते नाशिकवरून. महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्हा आणि या जिल्ह्यात एक छोटंसं गाव आहे. या गावात राहणारी एक महिला असते. वय अंदाजे 26 ते 27 वर्ष. महिलेचे नाव सुधा असते आणि हिच्या पतीचं नाव असतं विपिन. विपिन हा बाहेर मुंबईला नोकरी करत असतो. घरी विपिनची आई, विपिनचा छोटा भाऊ असतो. विपिनच्या बहिणीचं लग्न झालेलं असतं. आता या महिलेचं आणि विपिनचं लग्न होऊन 7 वर्ष झालेले असतात. मात्र अजूनपर्यंत सुधाला विपिनपासून मूलबाळ काही झालेलं नव्हतं. लग्नानंतर 2 वर्ष त्यांनी देखील विचार केला नव्हता. मात्र 2 वर्ष झाल्यानंतर देखील मूल होत नाही. म्हणून विपिन आणि सुधा हे खूप परेशान राहू लागले होते. विपिनची जी आई होती, तिला देखील नातवाचं सुख मिळत नव्हतं. त्यामुळे ती देखील खूप परेशान होती. तर यांना असं समजलं, एक बाबा आहे, महात्मा आहे, जे भविष्य बघतात, भूतकाळ सांगतात. तर या बाबांची यांच्यासोबत गाठ पडली. त्या गावात बाबा येत असायचे. त्यांचे नाव होते अशोक खरात. अशोक खरात यांनी अगोदर त्या गावात 1, 2, 3 चेले बनवून ठेवलेले होते. हळूहळू अशा काही गोष्टी सांगत गेला की त्या बाबाची तेथील लोक पूजा करू लागले. त्या गावात लोकांनी त्या बाबाला देवाचा दर्जा दिला आणि या बाबाने देखील 2-4 महिलांना औषधे वगैरे देऊन मंत्र उपचार करून समाधान दिले होते. ज्यांना मूल होत नव्हते, ज्या निपुत्री होत्या, त्यांना मुलं जन्माला आली होती. त्यामुळे त्या बाबाची त्या गावात मान्यता खूप वाढत गेली आणि त्यामुळे जी विपिनची आई असते, या विपिनच्या आईपर्यंत ही गोष्ट जाऊन पोहोचते की एक असे बाबा आहेत, त्यांना कॅप्टन म्हणतात, अशोक खरात. विपिनची आई या बाबा अशोक खरात यांच्याकडे जाते. त्यांच्या आश्रमात त्या बाबांच्या अगोदर पाया पडते, आशीर्वाद घेते. बाबा तिला बोलतो की बोला, तुमचा चेहरा इतका उदास का आहे, तुमच्यासोबत काय घडलेलं आहे. तर ही महिला, विपिनची आई, त्या बाबांना सांगू लागते की माझ्या मुलाचे विपिनचं लग्न होऊन 7 वर्ष झाले आहे. मात्र अजूनपर्यंत माझ्या सुनीला कोणतंही मूलबाळ झालेलं नाही. आम्ही खूप टेन्शनमध्ये असतो. सर्व काही इलाज केला,
खूप जास्त आम्ही पैसे दवाखान्यामध्ये घातले, मात्र अजूनपर्यंत तिला काही फायदा झालेला नाही. अनेक बाबांकडे आम्ही तिला घेऊन गेलो, झाडपूक केली, मात्र अजूनपर्यंत आराम मिळाला नाही. डॉक्टरांनी देखील हात उभे करून दिले. आता हा अशोक खरात थोडा वेळ ध्यानमग्न होतो. फॅन लावून एकाच जागी बसतो, काहीतरी विचार करतो आणि त्यानंतर बोलतो की, बेटी मला तुमच्या घरी यावं लागेल. घरी आल्यानंतर तू मला तुझ्या सुनेला दाखव. त्यानंतर मी बघेल. काही तंत्रविद्या करावी लागेल आणि नंतर मला तिचा भूतकाळ समजेल आणि तिचं भविष्य देखील समजेल. मला बघावे लागेल तिच्यावरती. काही काळा साया तर नाही. काहीतरी कारण तर नक्कीच असेल. आता विपिनच्या आईच्या सांगण्यावरून ते महात्मा विपिनच्या आईसोबत त्यांच्या घरी जाऊन पोहोचतात. अशोक खरासोबत त्यांचे शिष्य देखील असतात, जे त्यांचे चेले होते. ही महिला यांना बसण्यासाठी आसन देते, तेथे बसवते, त्यांना पाणी देते, चहा देते. त्यांचे चांगल्या पद्धतीने स्वागत केले जाते. घरामध्ये जे काही लोक असतात ते अशोक खरात यांच्या पाया पडतात. अगदी देवासारखी त्यांची पूजा करतात. आता त्यानंतर अशोक खरात त्यांच्यासोबत आलेले जे चेले होते, चपाटे होते, त्यांना निघून जाण्यासाठी सांगतात. त्यांना सांगतात की मला जवळपास 2-4 तासही लागू शकतात, त्यामुळे तुम्ही जा, आश्रम सांभाळा, तेथे आलेल्या भाविक भक्तांकडे चांगल्या प्रकारे लक्ष द्या आणि बाकीच्या महिलांची योनीपूजा करून ठेवा. तोपर्यंत येथील प्रक्रिया आवरून आश्रमात येतोच. आता हा बाबा बोलतो, बोलवा तुमच्या सुनीला, लवकर माझ्या समोर बोलवा. आता या महिलेची सून सुद्धा बाबांच्या समोर येऊन उभी राहते. तिने पदर घेतलेला असतो. हा बाबा बघतच असतो. तिची शरीरयष्टी शरीर बांधा हे बघून तो त्या ठिकाणी घायाळ होतो. त्यानंतर हा बाबा बोलतो की डोकेवरचा पदर खाली काढून टाक आणि त्यानंतर हा बाबा जेव्हा त्या महिलेकडे बघतो, महिला खूप यंग असते, 26-27 वर्षाची ती महिला असते, जवान असते. आता हा बाबा त्या महिलेच्या डोळ्यात डोळे घालून बघू लागतो. एक क्षण देखील हा खरात आपली नजर त्या महिलेवरून हटवत नाही. त्या महिलेच्या सासूला बोलतं की मला एकांतात या महिलेला बघायचं आहे आणि हिच्यावरती कोणी काही क्रिया केली आहे का हे मला सर्व एकांतात बघावे लागतील. त्यामुळे तुम्ही सर्व या रूममधून बाहेर निघून जा. ती जी महिला असते, 26-27 वर्षाची महिला, घरामध्ये एकटीच असते. तिची सासू आणि तिचा दीर हे घरातून बाहेर जातात. आता हा खरात बाबा तिच्या डोळ्यात डोळे घालून बघत असतो. तिच्या संपूर्ण शरीरावरून आपली दृष्टी फिरवत असतो. त्यानंतर हा बाबा त्या ठिकाणी जादूटोणा करू लागतो. अगरबत्ती, धूपबत्ती लावतो आणि त्यानंतर त्या महिलेच्या हाताला पकडून खाली बसवतो. तिच्या संपूर्ण अंगावरून हात फिरवू लागतो आणि त्यानंतर त्या महिलेच्या सासूला आवाज देऊन घरात बोलावतो. आता हा खरात बाबा त्या महिलेच्या सासूला सांगू लागतो की हे बघ, खूप मोठा प्रकार तुमच्या सुनेसोबत घडलेला आहे. हिचं जे महिन्याचं मासिक पाळीचं वस्त्र असते ते खराब झालेलं असतं. ते वस्त्र कोणीतरी येथून चोरून नेले आणि त्या वस्त्रावरती जादूटोणा केलेला आहे. हिची योनी पूर्णपणे बांधून टाकण्यात आलेली आहे. हिचा संतान प्राप्तीचा जो अवयव आहे तो कायमस्वरूपी ब्लॉक करण्यात आलेला आहे. हिला या जन्मात तर काय, मात्र हिला 7 जन्मात देखील मुलं होणे शक्य नाही. आता या महिलेची जी सासू असते तिच्या डोळ्यात अश्रू येऊ लागते. आता बाबा जेव्हा या महिलेच्या सासूला सांगू लागतो की हिची योनी बांधण्यात आलेली आहे, हिची गर्भधारणा बांधण्यात आलेली आहे, त्यामुळे मूल होणं शक्य नाही, तेव्हा त्या महिलेची सासू रडू लागते. बाबांची विनवणी करू लागते की तुम्हीच काहीतरी करा. त्यानंतर हा बाबा बोलतो की ठीक आहे, लगेच हवन प्रक्रिया इथेच तुमच्या घरात करतो आणि रात्रीचे जवळपास 11 वाजता ही हवन प्रक्रिया सुरू होते. आणि त्यानंतर हा बाबा सुधाचा दीर आणि सुधाच्या सासूला बाहेर काढतो आणि त्यानंतर त्या महिलेला बोलतो की तुला खरंच मनापासून मूल पाहिजे आहे का? आता ही महिला बोलते की हो, मला खरंच पाहिजे आहे. तर तो बाबा त्या सुधाला बोलतो, तू अजिबात लाजू नको, मी देवाचा एक दूत आहे. तुझे संपूर्ण वस्त्र या ठिकाणी काढ, मला योनीची पूजा करावी लागणार आहे. आता ही महिला बाबा जसं सांगते तसं करते आणि त्यानंतर तो बाबा तेथे धूप अगरबत्ती लावतो. काही गोष्टी त्या महिलेकडे बघून इकडे तिकडे बघतो. त्यानंतर बाबाच्या मनात जी महिला बसते ते सर्व झाल्यानंतर, पूजापाठ झाल्यानंतर तो सुधाच्या सासूला आणि दिराला आतमध्ये बोलावून घेतो आणि जेव्हा सुधाच्या सासूला सांगतो की हे इतकं सहज आणि इतकं सोपं नाही, त्याला तोडण्यासाठी जवळपास 10 दिवस लागणार आहेत आणि 10 दिवसांसाठी मी येथे येऊ शकत नाही. यासाठी तुमच्या या सुनीला माझ्या आश्रमात पाठवून द्यावं लागणार आहे. सुधाची जी सासू असते ही बाबांना ठीक आहे, आम्ही लगेच आमच्या सुनीला सुधाला तुमच्यासोबतच पाठवून देतो. तर हा बाबा त्यांना विश्वासात घेऊन म्हणतो की नाही, असं लगेच पाठवू नका.
त्याच्यासाठी 4 दिवस जाऊ द्या. 4 दिवसानंतर हिचा पती विपिन जो आहे तो स्वतःच हिला माझ्या आश्रमात आणून सोडेल. त्यानंतरच ती क्रिया मला सुरू करता येईल. त्यानंतर मात्र ही तुमची सून पूर्णपणे बरी झालेली असेल. आम्ही पुढे चालून हिच्या पोटात गर्भधारणा राहणार आहे. आता जी ही सासू असते ही त्या बाबावरती खूप विश्वास ठेवते. सुधाचा जो दीर असतो तो देखील विश्वास ठेवतो आणि त्यानंतर त्यांची तयारी सुरू होते. नक्कीच या बाबाकडे आपण सुधाला पाठवून देणार आहे. बिपिनची आई विपिनला कॉल करून बोलावून घेते आणि जसे 4 दिवस होतात, 4 दिवसानंतर हा विपिन स्वतःच आपल्या पत्नीला सुधाला बाईकवरती बसवतो आणि त्यानंतर बाबांच्या आश्रमात नेऊन सोडून देतो. बाबा सांगतो की अजिबात काळजी करू नको बेटा, सर्व काही मी ठीकठाक करून देणार आहे. आता येथून तुझी पत्नी वांजोटी राहणार नाही, हिला मूल होणारच हे नक्की आहे. निश्चिंत होऊन तू घरी जा. त्यानंतर विपिन हा आपल्या पत्नीला तेथे सोडून घरी जातो. आता त्यानंतर मित्रांनो, जशी रात्र होते त्या बाबाच्या 2-4 सेटिंग लावलेल्या त्या महिला असतात. या बाबाने त्या महिलांना त्या आश्रमात ठेवलेलं असतं पूजापाठ करण्यासाठी. या महात्म्याचे काही चेले चपाटे देखील असतात. त्याच्या इशाऱ्यावरती नाचणारे जे बाबा सांगेल ते चेले चपाटे करत असतात आणि त्याच्या या महिला असतात त्या देखील महिलांचे वस्त्र वगैरे काढण्याचं काम करत असतात. बाबांचा जय जयकार करत असायच्या. मात्र ही जी सुधा होती समजू शकली नव्हती की हा बाबा कोण आहे, नक्की काय करत असतो. जशी रात्रीचे 12 वाजतात त्या महिलेची हवनक्रिया सुरू होते. तो महात्मा खरात त्या महिलेला एका रूममध्ये घेऊन जातो क्रिया करण्यासाठी आणि त्यानंतर अगरबत्ती धूपबत्ती लावतो आणि धूपबत्ती अगरबत्ती जाळल्यानंतर त्या महिलेचे सर्व कपडे हा बाबा काढू लागतो आणि सुधाच्या गुप्तांगाची पूजा हा बाबा करू लागतो. ही महिला स्वतःच्या हालतमध्ये नव्हती. जणू सुधावरती या खरात बाबाने काहीतरी जादू केलेले असते. असं काहीतरी तिला खाण्यासाठी दिलेलं असतं. ही सुद्धा काहीही करू शकत नव्हती. जसं सुद्धा त्या बाबाच्या समवनात बांधून गेली होती, तो बाबा जसं सांगायचा तसं ही सुद्धा करू लागली होती. मित्रांनो, हा खरात बाबा तब्बल 10 दिवस सुधासोबत वाईट काम करत असायचा आणि या बाबाला साथ देणारे त्याचे चेले चपाटे देखील होते. काही महिला देखील होत्या. जेव्हा 10 दिवस होतात तेव्हा ही महिला आपल्या घरी जाण्यासाठी तयार होते. तेव्हा सुधाची संमोहन क्रिया ही समाप्त होते आणि त्यानंतर सुधाला सर्व गोष्टी आठवू लागतात. तिला आता स्वतःचीच लाज वाटू लागते. आता तिला समजले होते की या बाबाने आपल्यासोबत कशा प्रकारे योनीची पूजा करायची म्हणून तिला रूममध्ये घेऊन गेला. त्यानंतर तिच्या संपूर्ण अंगावरील वस्त्रे काढून टाकण्यात आले आणि हा बाबा रोज तिच्यासोबत संभोग करत असायचा. आता ही सुद्धा जशी घरी येते, घरी आल्यानंतर आपल्या पतीला आणि सासूला त्या महात्म्याचा सर्व कांड सांगू लागते. या महात्म्याने सुधाला असे देखील सांगितले होते की येथे जे काही झाले आहे तेव्हा तू दुसऱ्या कुणाला सांगशील तर तुला संतान कधीच होणार नाही. त्यामुळे येथे जे काही घडले ते तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्येच राहील. तर तू कोणाला सांगितले तर तुझ्या पतीचा मृत्यू देखील होऊ शकतो, तुझ्या घराचा सर्वनाश होऊ शकतो. मात्र मित्रांनो, सुधाला ते सहन झाले नाही आणि तिने ओळखले की हा बाबा भोंदू बाबा आहे. तिने आपल्या पतीला आणि सासूला सर्व काही सांगितले. तिचा जो पती होता विपिन, सरळ तो पोलीस स्टेशनला जातो. पोलीस स्टेशनला जाऊन सर्व कहाणी ही पोलिसांना जाऊन सांगतो. पोलीस प्रशासन त्यांच्याप्रमाणे FIR दाखल करून घेतात आणि मित्रांनो, पोलीस आपल्या बळानुसार त्या महात्म्याच्या आश्रमाला 4ही बाजूने घेरतात. या महात्म्याला अटक केली जाते. त्या महिलेला जेव्हा विचारले जाते तेव्हा ती महिला सर्व कहाणी पोलिसांना सांगू लागते, जे मी तुम्हाला याआधी सांगितले आहे. कसा हा बाबा संभोग करायचा आणि त्यानंतर रोजच अगरबत्ती लावून धूपबत्ती लावून महिलेला नग्न करायचा, गुप्तांगाची पूजा करायचा आणि त्यानंतर रोज त्या महिलेसोबत संभोग करत असायचा आणि त्या महिलेला सांगायचा, आता तू लवकरच बरी होणार, हळूहळू तुझी क्रीडा संपूर्ण नाहीशी होणार आणि तू एका मुलाला जन्म देणार. पोलिसांनी जेव्हा त्याला पकडले तेव्हा हा महात्मा कोणी महात्मा नव्हता, तर तो एक ढोंगी महात्मा, ढोंगी बाबा होता. तो अगोदर नेव्हीमध्ये कार्यरत होता. नेव्हीमधून आल्यानंतर त्याने हे काम सुरू केले होते. त्याला लवकरात लवकर श्रीमंती पाहिजे होती आणि नेव्हीमध्ये त्याला महिलांचा सहवास लाभला नाही. त्यामुळे त्याने या ठिकाणी येऊन आश्रम उघडून श्रीमंत महिलांना अशा प्रकारे ब्लॅकमेल करणं सुरुवात केली होती. योनीची पूजा करण्याच्या नावाखाली त्याने अशा अनेक श्रीमंत महिलांना, जवान महिलांना आपलं शिकार बनवले होते. आता हा महात्मा तुरुंगामध्ये बंद आहे. अशा प्रकारे या ढोंगी बाबा अशोक खरात यांचा पर्दाफाश केला. मित्रांनो, धर्माला बदनाम करणाऱ्या, झाडफूक करण्याच्या नावाखाली, पूजा करण्याच्या नावाखाली असे वाईट कृत्य करणाऱ्या ढोंगी बाबाला नक्कीच कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. तर मित्रांनो, आजच्या या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.